जय भीम, नमो बुद्धाय. तर आज आपण जाणार आहे हुसेन सागरला. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना परत माझ्याकडून जय भीम. सो आज आपण जाणार आहे हुसेन सागरला. हे खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे. इथं काय याची हिस्ट्री आहे, कसं आहे, हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती पडेलच. तर आपण कसं एन्जॉय केलं, कसं गेलो, त्याचं तिकीट काय आहे, कसं आहे, सगळं तुम्हाला सांगूया. सो जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण रेडी होऊया. तर गाईस, आम्ही झालेलो आहे रेडी. हे आमचे आहे आउटफिट, तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही काढली आमची हंटर आणि आम्ही निघालो हुसेन सागरला. तर गाईस, आमच्याजवळ आमची हंटर आहे म्हणून आम्ही याच्यावरच चाललो. अजून इथं तुम्ही बसनी आणि ऑटोनी या फिर कॅब वगैरे करू शकता. बसचे पण नंबर आहे, इथं सगळं काही आहे. चला तर मग थोडं आपण याच्या हिस्ट्रीकडं वळूया. तर गाईस, इंडियामध्ये तेलंगणा एक स्टेट आहे. त्या स्टेटमध्ये एक सिटी हैदराबाद आहे. त्याच्या पहिले आम्ही गेलेलो कबूतरखान्याला. तर तुम्ही बघू शकता, इथे खूप सारे कबूतर वगैरे होते. आम्ही पोजेस दिले, सेल्फी काढली आणि थोडंफार त्यांना खायला दिलं. सो तुम्ही बघू शकता, आपण जेवढं कोणाला आपल्याकडून होऊ शकते आपण तेवढं द्यायला पाहिजे. सो तुम्ही बघा, आम्ही किती छान फोटो वगैरे काढला आणि आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही त्यांना थोडंफार खायला दिलं. तर चलो फिर समोरची इन्फॉर्मेशन माझे हस्बंड तुम्हाला So let's see the three most attraction places in Hyderabad. Number one goes with Assembly, which is built by Mr. KCR, which is tribute to our Dr. Babasaheb Ambedkar. Next to it, there is a candle type of, not a candle type, it's like a deep type of a structure or sculpture over there, which they directly tributes to the warriors, or we can say directly the soldiers, which is tribute to the soldiers of our Indian army. And apart from that, the most important डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 125 फूट स्टॅच्यू आहे, पूर्ण इंडियामध्ये सगळ्यात मोठी. तर गाईस, आम्ही आलो आहे आता हुसेन सागरला. तर आता आम्ही एंट्रन्समध्ये आलो आणि इथं बोर्डिंगचे तिकीट काढले. बोर्डिंगचे तिकीट पर पर्सन 50 रुपीज आहे. तर आम्ही दोघांनीही ते तिकीट काढली आणि आमची गाडी बाहेर पार्क केली आणि त्यांच्यानंतर आम्ही गेलो बोर्डिंगसाठी. तर तुम्ही बघू शकता, हे आपल्या बाबाचं स्टॅच्यू आणि इथून तुम्हाला हे तिन्ही अट्रॅक्शन दिसेल. इथून हैदराबादचे टॉप 3 अट्रॅक्शन. Hussain Sagar is a historical man-made lake in Hyderabad, Telangana, and one of the city's oldest landmark, built in 1563 by Ibrahim Quli Qutub Shah, the founder of Hyderabad. The lake became a center for boating and tourism and a public event. The Tathagat Gautam Buddha represent the peace, non-violence, and the statue was installed to promote unity and the calm in the heart of the busy city. तर गाईज, आम्ही इथं पोचलो आणि इथं पोचून सगळ्यात आधी तथागताला वंदन केलं आणि त्यांच्यासमोर बसलो. खूप शांत झालं मन आणि खूप छान वाटत होतं. मी स्वतःला खूप लकी मानते की मला तथागताच्या ह्या स्टॅच्यूजवळ यायला मौका भेटला. बाबासाहेबांची सगळ्यात लार्जेस्ट स्टॅच्यू बघायचा मौका भेटला. सो आय एम फील सो लकी गाईज. सो जर तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे आवडत असेल तर बघा. आम्ही असंच खूप हिस्टॉरिकल प्लेसमध्ये जाऊया आणि स्वतः पण इन्फॉर्मेशन घेऊ आणि तुमच्यापर्यंत पण पोचू. तर चला तर मग आता आपण जाऊया बाहेर. 1 hour later. सो गाईज, हुसेन सागरच्या बाहेरच आपल्याला हे फिश स्पा मिळेल. हे एक ॲक्युपंक्चर टाईप ऑफ थेरपी आहे. तर फिश आपल्या पायाला चावती आणि आपले पाय क्लीन करते आणि आपल्याला रिलॅक्स होते. सो त्याच्यानंतर आम्ही इथून निघालो आणि चला तर बघूया आता नेक्स्ट आपण कुठं जातो. तर गाईज, आम्ही आलेलो इथं जेवणासाठी. तर इथं आम्ही घेतलं आमचं लंच आणि आम्ही गेलो होतो बिर्याणी खायला, पण बिर्याणी काही भेटली नाही. सो आम्ही ट्राय केली
मंडी घेतली. सो मंडी पण हे एक बिर्याणीचाच एक प्रकार आहे, पण याच्यावर ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं राहते. खूपच छान असते गाईस, एकदा तरी ट्राय करा. सो आम्ही मंडी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही निघालो घरच्यासाठी. सो जर व्हिडिओ आवडला असेल